गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी उठल्या उठल्या पाहिलं तर खूपच पाऊस पडत होता. हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे. कंटिन्यू 7 दिवस झाले, आज लागूनच आहे. मी मस्त फ्रेश झाले आणि माझं आवरून घेतलं आणि मग किचनमध्ये आले आणि जेवणाच्या आणि नाश्त्याच्या तयारीला लागले. त्याआधी म्हटलं चहा पिऊन घ्यावा. चहा ठेवला आणि मस्त गरमागरम चहा पिऊन घेतला. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि इकडे या दोघी अजूनही मस्त झोपल्या होत्या पावसात. बघ इकडे बघ. ओवीला म्हटलं उठ आता. नंतर आईंना आणि ओवीला पण चहा दिला आणि नाश्त्यासाठी मस्त गरमागरम पोहे बनवले आणि आम्ही तिघींनी पण नाश्ता करून घेतला. आता म्हटलं पटकन जेवणाचं आपण आवरून घेऊयात. इकडे मी राजमाची भाजी, भाकरी आणि भात बनवला होता. आणि एक गंमत म्हणजे ना, डान्सच्या व्हिडिओवरती आमच्या काहींच्या कमेंट्स यायच्या, ताई तुम्ही काय फक्त नाचतच बसता का, तुम्हाला जेवण वगैरे तर काही बनवता येतच नसेल. तर असं काही नाही आहे, मला जेवणही बनवता येतं. आणि खूप खूप छान कमेंट्स करतात लोक आम्हाला डान्सच्या व्हिडिओवरती. पण काहींच्या 1-2 कमेंट्स अशा नेगेटिव्ह पण असतात, पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. बघा माझी भाकरी कशी अशी मस्त टम्म फुगलेली आहे. इकडे माझी भाकरी बनवणं चालू होतं तर ओवी म्हणते थांब काकी मी तुझा व्हिडिओ घेते. तोपर्यंत इकडे आईने देवपूजा करून घेतली. आईच रोज देवपूजा करतात. आणि इकडे माझं सगळं जेवण बनवून झाल्यानंतर मी आता किचन आवरायला घेतलं होतं. पूर्ण किचन आवरून घेतलं, गॅस स्वच्छ केला आणि मग शेवटी भांडी घासायला घेतली. आणि प्रत्येक बाईचं एक असतं, किचन आवरून झाल्यानंतर जे किचन बघण्याचा जो आनंद आहे ना, तो कशातच नाही आहे. इकडे माझं काम पटापट चालू होतं आणि भांडी तर एवढी पडतात ना की विचारूच नका. प्रत्येकाचं हे असंच असणार आहे. आणि किचनमधील सगळी कामं झाल्यावर असा होता काहीसा माझा किचन. इकडे किचनमधलं तर माझं आवरून झालं होतं, पण अजूनही बरीचशी कामं माझी बाकी होती, तीही पटापट करून घेतली. आणि इकडे रूम आवरायला घेतली होती. सकाळची कामाची खूपच घाई असते. आणि इकडे ओवी अभ्यास करत बसली होती तिचा. आणि इकडे तोपर्यंत हे कामावरून आलेले होते. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन, इव्हिनिंग रुटीन आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.